एक नवीन पॉईंट पाहू. ठीक आहे. आता डेटा आपण काय केलाय, फ्रंट एंड वरून डेटा घेऊन काय केलं आपण, सर्व्हरला पाठवलाय. ठीक आहे ना. आता सर्व्हर वरून डेटा कुठे जाणार आपला, डेटाबेस मध्ये. आता जसं की आता अगोदर कसं व्हायचं, एखाद्या आपण दुकानात ठीक आता आपण एखाद्या कॉलेजमध्ये गेलो. ठीक आहे. आपण आधी कॉलेजला शाळेत जायचो. शाळेत गेल्यानंतर काय करायचं, जो काय टीचर आहे, टीचर काय करायचा, प्रेझेंटी घ्यायचा. कसा प्रेझेंटी घ्यायचा, त्यांची नावं घ्यायचा आणि आपण प्रेझेंट बोललो की ते काय करायचा, प्रेझेंटी लावायचा. ते काय झालं, आपल्या एका वहीमध्ये लिहून झालं. ठीक आहे. दुकानात गेलो आपण, किराणा दुकान, उधारी केली तर तो उधारी कशात लिहायचा, मोबाईल मध्ये लिहायचं. ठीक आहे, सॉरी, वहीत लिहायचा. पण आता तसं नाही. आता कसं करतात, खाता बुक आलंय, बुक असे भरपूर सारे ऍप आले. ठीक आहे ना. ते ऍप मध्ये काय करतात, तो उधारी राईट करतात. ठीक आहे ना. मग जी काय आपण डेटा आहे, तो डेटा कुठेतरी स्टोअर करतात. ते डिजिटली काय करतात, तो स्टोअर करतात. मग आपल्याला डिजिटली डेटा स्टोअर करण्यासाठी एक डेटाबेसची गरज असते. आता म्हणजे डेटाबेस म्हणजे काय, कलेक्शन ऑफ डेटा म्हणू आपण त्याला. ठीक आहे ना. म्हणजे आपण जो काय आपण माहिती आहे, ते माहिती काय करतो, एका जागेवर गोळा करून ठेवतो. ठीक आहे. मग त्यालाच आपण म्हणणार कलेक्शन ऑफ डेटा म्हणून. ठीक आहे. मग तो डेटा स्टोअर करण्याचे वेगवेगळे लँग्वेज आहेत. जसं सी लँग्वेज काय करते, HTML लँग्वेज काय करते, की एक आपल्याला स्ट्रक्चर बनवून देते. CSS लँग्वेज काय करते, जी आपण स्ट्रक्चर क्रिएट केले, त्या स्ट्रक्चरला थोडी स्टायलिंग देण्यासाठी. जावास्क्रिप्ट व्हॅलिडेशन साठी. ठीक आहे ना. जे काय आपण फॉर्म बनवतो, अॅनिमेशन वगैरे त्यात ऍड करतो. ठीक आहे ना. बटनाला क्लिक केल्यावर हे फंक्शन कॉल झालं पाहिजे. ठीक आहे. अशा भरपूर साऱ्या व्हॅलिडेशन साठी आपण काय करतो, जावास्क्रिप्ट यूज करतो. त्यानंतर नोड.js, पायथन, जावा, जे काही लँग्वेज आहे, ते लँग्वेज काय करतात, सर्व्हर साईड काम करतात. ठीक आहे. आणि जे काही असे भरपूर बाकीच्या लँग्वेज आहेत, कोणत्या, मायस्क्यूएल आहे, पोस्टएसक्यूएल आहे, बीजंग, ठीक आहे, वराकल आहे, त्यानंतर मोंगोडीबी आहे, मुंगूस आहे. जे काही लँग्वेज आहेत, ते काय करतात, डेटा स्टोअर करतात. मग त्यापैकी आपण एक आज पाहणार आहोत की मायस्क्यूएल. ठीक आहे. मायस्क्यूएल लँग्वेज पाहण्यासाठी आपल्याला नोड.js मध्ये कशाची नीड आहे, की जी काही वर्कबेंच सॉफ्टवेअर आहे, ते सॉफ्टवेअरची आपल्याला गरज आहे. आता बऱ्याच जणांनी सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले असेल, काही जणांनी नसेल केले. जे जर राहिले त्यांनी इन्स्टॉल करून घ्या. ठीक आहे. आज तर मी काय करतो, आता आपण हिथेच राईट करू. आजची दिवस. ठीक आहे. मी एक नवीन फाईल, आता आपण पाहणार आहोत कोणती, मायस्क्यूएल. ठीक आहे ना. आता जो काय फॉर्म बनवलाय आपण आज, मायस्क्यूएल. आता मायस्क्यूएल मध्ये, ठीक आहे, जो काय डेटा आहे, 2 मिनिट. आता मायस्क्यूएल मध्ये आहे, जो काही डेटा स्टोअर होतो, तो कसा स्टोअर होतो, ते आपण पहिल्यांदा पाहूया. ठीक आहे ना. ठीक आहे. मायस्क्यूएल मध्ये डेटा स्टोअर होताना टेबल फॉर्मॅट मध्ये डेटा स्टोअर होतो. ठीक आहे. आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की जेसन फॉर्मॅट. ठीक आहे ना. असं काहीतरी जावास्क्रिप्टचा कर्ली ब्रॅकेट ओपन असतो आणि त्यानंतर कर्ली ब्रॅकेट क्लोज असतो. ठीक आहे. आणि त्यामध्ये असं काहीतरी नेम राईट असतं, डबल कोलन घेतला, इथे नेमची पुढे कोलन, आणि त्याची जी काही नेमची व्हॅल्यू आहे, ती नेमची व्हॅल्यू आपण इथे ऍड करतो. ठीक आहे. असं काहीतरी व्हॅल्यू जेसन फॉर्मॅट मध्ये असते. त्यानंतर अजून किती काय अजून व्हॅल्यू असली, काही मोबाईल वगैरे असेल, तर तो मोबाईलची व्हॅल्यू इथे कोलन देऊन आपण अशी काहीतरी स्टोअर करतो. बरोबर. हा काय झाला, जेसन फॉर्मॅट मध्ये डेटा स्टोअर झाला. ठीक आहे ना. पण आता जो काय आपण मायस्क्यूएल शिकणार आहोत, तो मायस्क्यूएल मध्ये डेटा कसा स्टोअर होतो, टेबल फॉर्मॅट मध्ये डेटा स्टोअर होतो. कसा, टेबल फॉर्मॅट. मग टेबल म्हणजे काय, की एक सिंपल एक असा टेबल असणार, आणि टेबल मध्ये काय काय असतात, रो असतात, आणि जो काय असतात, कॉलम असतात. बरोबर ना. ठीक आहे. असा काहीतरी टेबल असणार आपला, आणि त्या टेबल मध्ये आपण डेटा स्टोअर करतो. त्यात काय असणार, रो आणि कॉलम्स असणार. ठीक आहे. थोडस ठीक आहे. आणि त्या टेबल मध्ये काय काय डेटा असणार, जसं की आपण इथे काय करणार, आयडी स्टोअर करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर इथे युजरचं नेम असू शकतं.
त्यानंतर युजरचा एज असू शकते आणि त्यानंतर युजरची मोबाईल असू शकतो. असा आपला काय राहणार, एक टेबल राहणार. आणि टेबलची व्हॅल्यू कुठे राहणार, टेबलचे जे काय खालचे बॉक्स आहेत त्या बॉक्समध्ये टेबलची व्हॅल्यू राहणार. एक्झाम्पल आपण पाहायचं म्हणलं तर डेटा असा स्टोअर होणार की किती 1 नंबर आयडी, ते युजरचं नेम XYZ, त्याची एज अशी काहीतरी प्रिंट असेल 22, ठीक आहे 12, आणि त्याचा मोबाईल नंबर असा काहीतरी आपण राईट करणार. ठीक आहे. नेक्स्ट स्टुडंटची व्हॅल्यू पण इथं 2 ID असेल त्याचा, त्यानंतर त्याचं नाव ABC आणि त्याची एज असेल काहीतरी इथं आपण स्टोअर करू, आणि त्याचा एक मोबाईल नंबर. मग डेटा स्टोअर होताना कसा डेटा स्टोअर होणार, टेबल फॉर्मॅट मध्ये. आता टेबल मध्ये काय असतं, रो आणि कॉलम असतात. ठीक आहे, समजलं. हा डेटा स्टोअर कसा होणार मायोस्केल मध्ये. ठीक आहे, आता मायोस्केल मध्ये डेटा स्टोअर होणार ते आपल्याला समजलं. ठीक आहे, पण जो काय हा टेबल आहे, पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागतो, टेबल क्रिएट करायला लागतो. म्हणजे त्यामध्ये मी मेथड असते. पहिल्यांदा आपल्याला काय बनवावं लागेल, टेबल. ठीक आहे, आता टेबल बनवायचं. ठीक आहे, आपण असं एक टेबल बनवणार. कोणता एखादं नाव देऊ आपण टेबलला. ठीक आहे, असं एक कोणता तरी टेबल बनवला. टेबलला नाव देऊ कोण, सपोज युजरचा टेबल बनवला. कोणाचा बनवला, युजरचा टेबल. कोणता झाला, हा युजरचा टेबल झाला. आता युजरचा टेबल झाला, उद्या जाऊन आपला कोणता होणार, युजरचा झाला, स्टुडंटचा पण होणार. ठीक आहे ना, म्हणजे आपले मल्टिपल टेबल असू शकतात ना. आता हा डेटा आपण कशासाठी स्टोअर केलाय, हा युजरचा डेटा स्टोअर करणार. आणि ह्यामध्ये आपण कोणाचा डेटा स्टोअर करणार, स्टुडंटचा. ठीक आहे, किती आपण स्टुडंटचा नाव उद्या जाऊन अजून करू शकतो, आपण एम्प्लॉईचा करू शकतो. बरोबर. त्यानंतर कारचा बी असू शकतो, जो काय कारचा डेटा आहे तो. त्यानंतर एंट्री वगैरे असेल त्याचा डेटा असू शकतो. ठीक आहे ना, मग जो काय हा डेटा, हा काय झाले, आता टेबल्स झाले. टेबल नाही झाला, हा टेबल झाले. मग हा जो काही टेबल्स असतात त्या टेबलला सांभाळायचं काम करतो कोण करतं, डेटाबेस करतो. कोण करतं, डेटाबेस. म्हणजे जो काय हा टेबल आहे, ह्या टेबल मध्ये, ठीक आहे, जो काय डेटा आहे, डेटा स्टोअर करण्याचं काम कोण करतं, टेबल करतो. आणि ह्या टेबलला सांभाळायचं काम कोण करतं, डेटाबेस. ठीक आहे, मग डेटाबेसला नाव असू शकतं, सपोज कोण काही बी नाव असू शकतं. मग इथे असू शकतो एम्प्लॉय, एम्प्लॉय मॅनेजमेंट, असं काही पण असू शकतं. त्या डेटाबेसला नाव असू शकतं. ठीक आहे, म्हणजे काय की टेबलमध्ये डेटा, जो काय टेबल असतो टेबलमध्ये डेटा स्टोअर होतो, आणि डेटाबेस मध्ये काय स्टोअर असतं, टेबल स्टोअर असतात. ठीक आहे, ठीक आहे. मग पहिल्यांदा आपण काय करू, क्रिएट बेस. ठीक आहे, आपण पहिल्यांदा काय शिकणार, क्रिएट डेटाबेस. त्यानंतर मग डेटाबेस यूज कसा करायचा, डेटाबेस यूज कसा करायचा. ठीक आहे, ते एक पाहणार. त्यानंतर नेक्स्ट आपण काय पाहणार, अजून क्रिएट टेबल. ठीक आहे, क्रिएट टेबल झाल्यानंतर जो काय टेबल आहे, टेबल मध्ये आपण काय करणार, डेटा भरण्याचं काम करणार. मग त्यासाठी म्हणून आपण इन्सर्ट डेटा इन टेबल असं काहीतरी. ठीक आहे, आणि त्यानंतर शो डेटा. ठीक आहे, असे 4 आपण काय करणार, काहीतरी ऍक्शन करणार त्या कशावर, डेटाबेसवर. समजतंय. ठीक आहे ऑनलाईन मेंबर्स, काय चाललंय म्हणून. ऑनलाईन मेंबर्स, ठीक आहे ना, आपण आतापर्यंत काय केलंय की जो काही फॉर्मचा डेटा घेतलाय तो डेटा आपल्याला स्टोअर करायचा आहे. त्यासाठी आपण काय करतो की एक डेटाबेस यूज करतो. कोणता डेटाबेस यूज करतो आपण, मायोस्केल डेटाबेस यूज करतो. बरोबर ना, मग त्यासाठी आपण मायोस्केल डेटाबेस आहे, जो काय आहे एक डेटाबेस आहे, तो डेटा स्टोअर कसा करतो, टेबल फॉर्मॅट मध्ये डेटा स्टोअर करतो. ठीक आहे ना, टेबल फॉर्मॅट म्हणजे काय, रो आणि कॉलम फॉर्मॅट मध्ये काय करतो, डेटा स्टोअर करतो. मग जो काही डेटा स्टोअर करतो तो टेबल मध्ये करतो, आणि टेबलला स्टोअर कोण करतं, डेटाबेस करतो. ठीक आहे,
मग आपण पाहणार काय येतं की आज फक्त काय करू, एवढे 4 परफॉर्मन्स पाहिले तर आहे, नाही तर आपण पहिल्यांदा क्रिएट डेटाबेस पाहणार. काय पाहणार आपण? क्रिएट डेटाबेस. मग त्यासाठी मी काय करतो, इथेच राईट करू. ठीक आहे, मी इथेच खाली राईट करतो. आता आपल्याला काय करायचे की डेटाबेस क्रिएट करायचे. मग इथे मी क्रिएट, ठीक आहे, फर्स्ट लिहितो इथं 1 आणि इथे राईट करतो क्रिएट डेटाबेस. आता डेटाबेस क्रिएट करायचं म्हणजे काय करायचं, जसं की आपण कमांड्स राईट करतो. कमांड कुठे राईट करतो? सीएमडी मध्ये. मग त्याच प्रकारे इथे एक त्याचं स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, ते स्ट्रक्चर, त्या स्ट्रक्चरला आपण काय करणार? फॉलो करणार. मग आता आपल्याला एखादा डेटाबेस बनवायचा आहे. ठीक आहे ना. आता आपण टेबल बनवायच्या आधी आपल्याला काय बनवावं लागेल? डेटाबेस बनवायला लागेल. आणि डेटाबेसच्या आतमध्ये आपले टेबल्स राहणार. ठीक आहे ना. मग डेटाबेस बनवण्यासाठी काय करायचे? एक सिंपल क्युरी. क्युरी कशी की सिंपल काय करायचं, आपल्याला डेटाबेस क्रिएट करायचे. सिंपल क्रिएट डेटाबेस आणि डेटाबेसचं नेम. बस हाच फॉर्मॅट आहे. झाला आपला डेटाबेस क्रिएट. मग आता क्युरी कशी होणार आपली? मग इथे कोण सांगेल? ऑनलाईन मेंबर्स. कशी होणार मग आपली क्युरी? जशी की आपण नोड फाईल नेम डॉट जीएस तसं असतं. मग इथे पण तेच सांगितलंय मी, क्रिएट डेटाबेस आणि डेटाबेस नेम. मग क्युरी कशी राहणार आपली? सिंपल क्रिएट डेटा, ठीक आहे, डेटाबेस आणि टेबल. डेटाबेस नेम, डेटाबेस आपण नेम काय देऊ? सपोज डेमो देऊ. बस क्युरी झाली. ह्याने काय होणार, आपला जो काही डेटाबेस आहे डेटाबेस क्रिएट होणार. ठीक आहे ना. ट्राय करायची आपण. जे काही काल सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले, सॉफ्टवेअरला काय करू आपण, एकदा ओपन करून चेक करू. ठीक आहे. त्यात असं मी सर्च केलं मायस्क्यूएल वर्कबेंच. ठीक आहे. असं सर्वांपुढे इंटरफेस ओपन होईल. सर्वांनी काल केला असेल. ठीक आहे. इथे काय करायचं फक्त की ते प्लसचा आयकॉन दिसेल आपल्याला. दिसतं इथे मायस्क्यूएल कनेक्शन आणि त्या प्लसचं आणि एक इथे पाना दिसतोय आपल्याला तसं. ठीक आहे. त्या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचे. तुमच्या पुढे असा इंटरफेस ओपन होईल. ह्यात काही चेंजेस करायची गरज नाहीये. ठीक आहे. फक्त वाटलं तिथे कनेक्शन नेम आहे, त्या कनेक्शन नेम मध्ये तुम्ही काय करा, सपोज आपण डेमो देऊ किंवा A to Z_ मी देतो इथं 54. ठीक आहे ना. आणि ओके बटनावर आपण काय करणार? क्लिक करणार. आणि क्लिक केल्यानंतर इथे काहीतरी आलंय, A to Z 54 आलंय इथे. त्याच्यावर आपण काय करणार? क्लिक करणार. जसं क्लिक करणार डायरेक्ट आपलं काय झालं, हे असं इंटरफेस ओपन झाले. ठीक आहे. सर्वांचा असं इंटरफेस ओपन झालंय. ऑनलाईन मेंबर्स ट्राय बघतात तुम्ही असं सर इंटरफेस परत एकदा ओपन. काय ब्लँक झालं? लागेल. काय झालं? सर परत एकदा सांगा. परत एकदा सांगतो. ठीक आहे. मी ह्याला क्लोज करतो. आता जे काय आपला सर्च बार आहे, सर्च बार मध्ये आलो. सर्च बार मध्ये मी सर्च करतो काय? वर्क बेंच. ठीक आहे. असं वर्क बेंच मी काय केलं? सर्च केलं. आणि ते ऍप आहे, ते ऍपला फक्त ओपन करायचं. जसं तुम्ही ओपन करताना तुमच्या पुढे असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर, ठीक आहे, इथे मायस्क्यूएल कनेक्शन्स आहे आणि इथे एक प्लसचा आयकॉन आहे. त्या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं. असा इंटरफेस ओपन होईल आणि इथे दिसेल तुम्हाला कनेक्शन नेम. त्या कनेक्शन नेम मध्ये काहीतरी तुम्ही एखादा डेमो वगैरे टाकू शकता. मी इथे A to Z 54 टाकलंय. तुम्ही काही टाका. मी सपोज डेमो टाकतो. डेमो 1 केलं आणि ओके बटनावर काय करायचं? क्लिक करायचं. काही चेंजेस करायची गरज नाही आणि ओके बटनावर क्लिक करायचं. जसं ओके बटनावर क्लिक करताना तुम्हाला इथे काहीतरी बॉक्स दिसेल. दिसतंय इथं बॉक्स, युजर, ते IP ऍड्रेस दिसतोय काहीतरी आणि इथे नाव दिसतंय. त्याला फक्त क्लिक करायचं एकदा. आता ही क्लिक केल्यावर कुणाला तरी पासवर्ड मागेल. काल तुम्ही तिथे पासवर्ड टाकला असेल, तो पासवर्ड ह्याला ओपन करताना टाकायचा. ठीक आहे. आणि ह्याचा स्क्रीनशॉट काढून मला काय करा? ग्रुपवर शेअर करा. कारण इथे काय आलंय, मला एक मेसेज आलाय. कोणता मेसेज? नो कनेक्शन. ठीक आहे. म्हणजे जे आपलं सॉफ्टवेअरचं कनेक्शन आहे ते कनेक्शन सक्सेसफुली झालं नाही. ठीक आहे ना.
मग कुणाकुणाचं असं आलंय त्यांनी मला ग्रुपवर स्क्रीनशॉट काढून शेअर करा. दुसरं काय येत असेल? नो ऑब्जेक्ट सिलेक्टेड येते. ठीक आहे, काय अडचण नाही. आता मला ग्रुपवर फोटो शेअर करा बरं, काय येते म्हणजे समजेल. हा एक एरर आहे, ठीक आहे ना. हा एक एरर आहे. आपण हे रेड दिसतंय म्हणजे काय, तो एरर आहे. असं ट्राय करून शेअर करा बरं मला फोटो ऑनलाईन मेंबर्स फास्ट मध्ये. करा बरं ट्राय. सिंपल. काय सर्च करायचं इथे? सर्व्हिस सर्च करायचं. सर्व्हिस सर्च केल्यानंतर काय करायचं? सर्व्हिसला ओपन करायचं. ठीक आहे, असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर ह्यात आपल्याला शोधायची, काय शोधायची की MySQL 80, ठीक आहे, नाहीतर 80 असं सर्च करा. ठीक आहे, मी शोधितो इथे कुठे. ठीक आहे, ठीक आहे, इथे दिसतोय मला MySQL 80 आहे. त्याच्यावर सिलेक्ट करायची आणि इथे काय करायची? राईट क्लिक करायची आणि इथे स्टार्ट तुमचं बटन, जे काय स्टार्टचं बटन असेल ते अनेबल असेल, त्याला तुम्ही काय करायचं? स्टार्ट करायचं बस. आणि जे काय वर्क बेंच आहे ते ओपन, त्याला क्लोज करून रिस्टार्ट करायचं बस. प्रॉब्लेम सॉल्व. ठीक आहे ना. डन झालंय. ठीक आहे, बाकीच्यांचं काही प्रॉब्लेम नाहीये. त्याला इथे असं येत असेल नो ऑब्जेक्ट सिलेक्टेड. ठीक आहे ना. आता आपण काय करणार आहे? ठीक आहे, आता आपण इकडे जाऊ. आता आपल्याला काय करायची? एक डेटाबेस क्रिएट करायची. काय करायची आपल्याला? डेटाबेस क्रिएट करायची. मग डेटाबेस क्रिएट करायची म्हणजे काय करणार आपण? एक क्युरी रन करणार. कोणती क्युरी? क्रिएट डेटाबेस नेम. मग आपल्याला डेटाबेस कोणता बनवायचा आहे? डेमो नावाचा डेटाबेस. आणि इथे सांगणार आपण क्रिएट डेटाबेस आणि डेटाबेस नेम. वर्क बेंच मध्ये यायचं. तुम्हाला जो काय हा एम्प्टी पेज दिसते सर्वांना, इथे आपण राईट करणार. जो काय आपली क्युरी असणार ती क्युरी कुठे राईट करणार आपण? इथे राईट करणार. मग मला एक डेटाबेस बनवायचा आहे, मग मी इथे क्युरी राईट करतो. क्रिएट डेटा बेस आणि जे काय आपल्या डेटाबेसचं नाव असेल ते डेटाबेसचं मी इथे नाव राईट करतो. कोणता डेटाबेस आहे आपला? डेमो नावाचा डेटाबेस बनवायचा आहे. बनवला आणि इथे कोलन द्यायचा लास्ट. क्युरी क्रिएट कंप्लीट झाली की कोलन द्यायचा. आणि इथे सर्वांना हा बटन दिसतोय लाईटी सारखा विजेचा. 2 दिसत असतील, 3 दिसतील. किती? 3 दिसतात. ठीक आहे, जो तिन्ही पैकी मधल्यावर क्लिक करायचा. जसं मी मधल्यावर क्लिक केलं, इथे काहीतरी मला मेसेज बघ आलाय. काय आलाय मेसेज मला? क्रिएट डेटाबेस डेमो. आणि इथे काय आली? ग्रीन टिक आली. म्हणजे आपला डेटाबेस काय झालाय? क्रिएट झालाय. चेक करतात, एवढं ट्राय करतात. काय आपण डेटाबेस बनवलाय, त्या डेटाबेस फक्त आपण काय करणार आहे आता? यूज करणार आहे. मग डेटाबेस यूज करण्यासाठी त्याची एक कमांड आहे. हे पाठच झालं पाहिजे. ठीक आहे, इथे मी नेक्स्ट डॉट काय करतो? डॉट. आणि इथे आपल्याला काय करायचे? डेटाबेस यूज करायचे. मी इथे राईट करतो डेटाबेस यूज. मग आता डेटाबेस यूज करायचं म्हणजे काय करायचं? मग त्याची पण एक क्युरी. काय क्युरी? फक्त सांगायचे काय करायचं आपल्याला? डेटाबेस यूज करायची. यूज कीवर्ड यूज करायचं फक्त. यूज. आणि जो काय डेटाबेस नेम आहे ते डेटाबेस नेम इथे राईट करायची बस. डेटाबेस नेम. मग आपली क्युरी काय होणार फायनल? काय क्युरी होणार? यूज डेमो. चेक करायची. मग कुठे येणार आपण? वर्क बेंच मध्ये. आणि इथे मी क्युरी राईट करतो. आणि इथे क्युरी काय करणार आपण? यूज जे काय आपलं युजर नाही, यूज जे काय डेटाबेस नेम आहे ते डेटाबेस नेम आणि कोलन. आणि ह्या लाईनवर क्लिक करून आपण काय करणार? ह्या लाईटीच्या बटनावर किंवा विजेच्या बटनावर क्लिक करणार. जसं क्लिक केलं, आलाय मेसेज, ग्रीन टिक आलाय. म्हणजे डेटाबेस आपला काय झाला? यूज झाला. होतोय? सर्वांचं झालं असेल. झालंय सर्वांचं? ठीक आहे, झालं असेल. आपण नेक्स्ट अजून काय छोट्या छोट्या क्युरी फक्त तुम्ही ध्यानात ठेवायच्या. ठीक आहे ना. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. झालंय? काय झालं? कुठे एरर आला? रेड रेड आलं.
क्रिएट डेटाबेस दाखव इकडे. तो एरर वाचायचा, क्रिएट डेटाबेस A to Z. अरे दादा काय म्हणता इथे एरर वाचायचा काय? कॅन कॅन क्रिएटेड डेटाबेस एक्झिस्ट म्हणजे पहिला बनवलाय तू, परत नाही बनवू शकत. मग आता ह्याच्यावर क्लिक, ह्या लाईनवर क्लिक करायचं आता आणि हे बटन केलं की ही रन होते. ह्या लाईनवर क्लिक केलं की हे रन केलं की झाला. ठीक आहे ना. आता तू ह्याच्यावर क्लिक करून रन केलं की काय होईल, तू नवीन डेटाबेस बनवायचा प्रयत्न करेल, पण तुझ्याकडे ते ऑलरेडी आहे. ठीक आहे ऑनलाईन मेंबर्स, आता तुम्हाला एरर कुठे येतील ते सांग. ठीक आहे ना. आता एरर कुठे येणार, आता डेटाबेस बनवला. ठीक आहे, आता मी पाहिला. आता तुम्ही डबल ह्या लाईनवर क्लिक केलं. ठीक आहे, कर्सर ह्या लाईनला नेला आणि ह्या विजेच्या बटनावर तुम्ही क्लिक करता, तर इथे एक रेड लाईन मध्ये लाईन येते इथे क्रिएट डेटाबेस डेमो. ठीक आहे, जो काही त्याचा एरर आहे तो एरर कुठे इथे आपल्याला दिसतोय, कांट क्रिएटेड डेटाबेस डेमो, डेटाबेस एक्झिस्ट. म्हणजे काय की तुम्ही ह्या बटनावर कर्सर इथे नेला आणि जी काही आपली क्युरी रन केली, तर काय होतंय की तो त्या नावाचा डेटाबेस बनवायचा प्रयत्न करतोय, पण आपल्याकडे त्या नावाचा डेटाबेस ऑलरेडी आहे. त्यामुळे आपल्याला तो एरर काय देतोय, एक्झिस्ट आहे तुमचा जो काही डेटाबेस आहे. ठीक आहे, जी लाईन आपल्याला रन करायची त्या लाईनवर आपला कर्सर न्यायचा. आता मला ही लाईन रन करायची, मी या लाईनवर क्लिक केलं आणि इथे रन बटनावर काय करणार आपण क्लिक करणार. झाला, इथे ग्रीन टिक आली. बस ठीक आहे ना. आता नेक्स्ट जायचं अजून, जास्त फास्ट नाही चाललो. आता नेक्स्ट काय करणार आपण, डेटाबेसच्या आतमध्ये. आता डेटाबेस तर यूज केला, मग डेटाबेसच्या आतमध्ये आपण काय करणार, एक टेबल बनवणार आहे. आता मग टेबल बनवण्यासाठी आपण क्युरीज राईट करणार. ठीक आहे, जे काय आपण हे राईट करतो ह्याला आपण काय म्हणू, क्युरी म्हणू. ठीक आहे ना. आता थर्ड स्टेप, मी इथे थर्ड राईट करतो आणि इथे मी सांगतो काय करणार आपण इथे आता, क्रिएट टेबल. मग आता टेबल क्रिएट करायची म्हणजे त्याची एक क्युरी आहे. काय क्युरी राहणार, सिंपल आपल्या भाषेत आपल्याला काय करायची, एक टेबल क्रिएट करायची. मग इथे सांगायचं क्रिएट टेबल. सॉरी, आता कोणता टेबल बनवायची, डेमो बनवायची, डेमो नावाचा, नाहीतर आपण माझ्याच नावाचा बनवतो. ठीक आहे ना, असं काहीतरी. नाहीतर काय करू आपण, युजर नावाचा बनवू, चालेल. आपल्याला बनवायचं युजर, असा त्याचा सिंटॅक्स आहे. क्रिएट टेबल आणि टेबल नेम, मी इथे राईट करतो असं, टेबल अंडरस्कोर नेम राईट. ठीक आहे ना. त्यानंतर काय द्यायचं, राऊंड ब्रॅकेट द्यायचा. काय द्यायचा, राऊंड ब्रॅकेट. आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये काय राहणार, राऊंड ब्रॅकेट मध्ये त्या टेबलचे आपण काय देणार, इथे कॉलम्स नेम देणार. म्हणजे आपल्याला कोणते कोणते कॉलम बनवायचे. ते पहिला कॉलम आपल्याला बनवायचा आहे कोणता, आयडीचा. ठीक आहे, आयडीचा द्यायचा. ठीक आहे, हे घेण्याआधी आपण काय करू, मी काय करतो, टाइप्स घेऊ आपण इथे. ठीक आहे ना. चौथा पॉइंट कोणता राहील आपला, टाइप्स. डेटा टाइप्स घेणार आपण. जसं की आपण जावास्क्रिप्ट मध्ये शिकलो, एखादा व्हेरिएबल बनवायचं म्हणलं तर आपण त्याला काय करायचो, डेटा टाइप द्यायचो, बरोबर. मग जी काही आपण मायस्क्यूएल मध्ये डेटाबेस बनवतो, डेटाबेस मध्ये बनवताना पण आपल्याला काय टाइपचा विचार करावा लागतो. ठीक आहे, मग आता पहिला टाइप आहे ह्यामध्ये, पहिला टाइप आहे. आपण जावास्क्रिप्ट मध्ये मला सांगा, एक नंबर आहे, मोबाईल नंबर घेण्यासाठी मी कोणता टाइप देणार, ऑनलाईन मेंबर सांगा बरं थोडस. युजर कोणता टाइप देणार, मेसेज बॉक्स मध्ये सांगा, माईक चालू करून बोलू शकता. नंबर टाइप देणार, बरोबर ना. एखाद्या नावासाठी स्ट्रिंग देणार. ठीक आहे ना. अजून कोणता टाइप आहे, डेट, बुलियन मध्ये आपण, बुलियन एक टाइप. अजून कोणता टाइप आहे, नल, अनडिफाईन्ड. अजून ऑनलाईन मेंबर सांगा तुम्ही पण, अजून कोणते टाइप आहेत. जावास्क्रिप्टचे विचारलंय तुम्हाला, झाले ना तुमचे जावास्क्रिप्ट.
फास्ट मध्ये मेसेज बॉक्स मध्ये सर्वांनी एक एक जावा डेटा टाईप मला राईट करून मेसेज बॉक्स मध्ये सेंड करा. अरे फास्ट मध्ये कोणता कोणता आहे? बस एवढेच आहेत का? 5च आहेत फक्त तेवढेच. स्ट्रिंग नंबर अजून अरे ऑब्जेक्ट अजून काय बुलियन नल अनडिफाईन अजून अजून असतील तेवढंच आहे. एनी नाही माहिती. ठीक आहे भरपूर सारे. ठीक आहे ना. मग त्याच प्रकारे आपलं जी काही डेटाबेस लँग्वेज आहे जी काय आपली डेटाबेस आहे डेटाबेस मध्ये पण टाइप्स असतात. जसं की आपण नंबर साठी कोणता टाइप घेणार? नंबर साठी टाइप आहे इंट. काय टाइप आहे? इंट आहे. बघ ते छोटे छोटे आपण टाइप शिकू पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर अजून स्ट्रिंग साठी एक सांगतो. स्ट्रिंग साठी टाइप आहे वॅरकॅर. काय इथे वॅरकॅर आणि राऊंड ब्रॅकेट. आणि ह्यामध्ये सांगायचं तुमचा जो काही स्ट्रिंग असणार आहे त्यामध्ये किती कीवर्ड असणार. मग आपण सांगणार आमच्या जो काही स्ट्रिंग टाइप असणार त्यामध्ये किती कीवर्ड असणार? कीवर्ड 100 कीवर्ड. ह्याला पण मी कॅपिटल मध्ये राईट करतो इन. समजतंय? बस एवढे 2 टाइप पाहिजे. आता पुढे जाऊन बाकीचे पाहू आपण. ठीक आहे जास्त कन्फ्युज नको फक्त देणार ठेवा. ठीक आहे जास्त कॉम्प्लिकेट काही नाही आहे बरोबर. आता मग हे टाइप आहे. मग टाइप आहे तर आपल्याला एखादी क्युरी बनवताना आपल्याला काय करावं लागते सांगावं लागतं की जो काय आम्ही डेटा घेणार आहोत तो कोणता टाइपचा डेटा घेणार. ठीक आहे आज नाही समजलं तरी टेन्शन घेऊ नका फक्त एक आपण सॅम्पल म्हणून पाहतो. ठीक आहे मग आपण 5 नंबरला पाहू आपण क्रिएट टेबल. मग आता टेबल क्रिएट करायचं म्हणजे कसं राहणार? त्याची एक क्युरी असणार. मग त्याची क्युरी कशी आहे? सिंपल भाषेत सांगायची क्रिएट टेबल. कोणता टेबल बनवायची आपल्याला? युजरचा सांगितला आणि राऊंड ब्रॅकेट घ्यायचं आणि त्यामध्ये सांगायचे कोणत्या कोणत्या फील्ड घेणार तू टेबल मध्ये. तुझ्या कॉलम मध्ये पहिली राहणार आयडी. आयडीचा टाइप कसं असणार? कोणता टाइप असणार? ऑनलाईन मेंबर्स. जी काय आयडीचा टाइप असणार तो कोणता टाइप असणार आपला? आता फास्ट मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. ठीक आहे ना. आज कोड राईट नाही करत आपण. अरे बाकीचे आहेत की नाही समजत आहे का नाही? हेलिकॉप्टर डायरेक्ट वरून जात आहे तसं नाही ना. इन टाइप घेणार आणि नेम साठी आणि इथे काय द्यायचं? इन टाइप दिला. इन टाइप दिल्यानंतर कोमा द्यायचा सेपरेट करण्यासाठी. आणि इथे आपल्याला आता घ्यायची नेम. युजरचं नेम घ्यायची. मग नेमला टाइप कोणता असणार? वरचा कोणता? वेअर करा. वरचा वरचा काय मला समजा ना. असं सांग ना वेअर कॅर. तू वरचा वरचा बोलतोय. इथे कोणता? वेअर कॅर. आणि वेअर कॅरची काय करायला लागते आपल्याला? इथे व्हॅल्यू द्यायला लागते. मग किती आपण व्हॅल्यू द्यायची? नेम साठी द्यायची आपण 20. बस ना 20 लेटर मध्ये बसून जाईल. त्यानंतर कोमा द्यायचं. अजून काय घ्यायचं सांगा? फील्ड मोबाईल नंबर घ्यायचा. ठीक आहे मोबाईल नंबर घेऊ. त्याला टाइप कोणता? इंट द्यायचा. ठीक आहे मग इथे टाइप देऊ आपण इंट. बस एवढं. ठीक आहे अशी आपली काय राहणार? क्युरी राहणार. काय राहणार आपली? ही क्युरी. ही क्युरी आता रन करून चेक करायची. कुठे चेक करणार आपण ही क्युरी रन करायची? वर्क बेंच मध्ये. ठीक आहे मग मी ह्यालाच काय करतो? कॉपी करतो आणि वर्क बेंचला आलो आणि इकडे जाऊन काय करतो? मी पेस्ट करतो. केली पेस्ट. काय? क्रिएट टेबल. टेबल नेम युजर. पहिला आयडीचा टाइप. आता या क्युरीला क्रिएट करण्यासाठी लास्ट मध्ये कर्सर न्यायचा आणि ह्या रन बटनावर काय करायचं? तिन्ही पैकी मधल्या बटनावर क्लिक करायचं. क्लिक जसं करतो ना आपल्याला इथे काय झालं? ग्रीन टिक आली म्हणजे आपला टेबल काय झाला? क्रिएट झालाय. ठीक आहे ना. ट्राय करता एवढं करा बरं फास्ट मध्ये. ऑनलाईन मेंबर्स बघा बरं. ठीक आहे अजून एक क्युरी सांगतो आणि आज आपण थांबू. ठीक आहे त्यानंतर आता आपण कोणती? ठीक आहे हा डेमो मी साईटला काढतो.
आता डेटाबेस मध्ये आपण काय केलं, एक टेबल तर बनवलाय. कसा टेबल बनवलाय? ह्या प्रकारे आपण टेबल बनवलाय, बरोबर. काय बनवलंय? आयडी घेतली, नेम घेतले आणि त्याचा काहीतरी आपण एक मोबाईल नंबर घेतला, एज नाही घेतली आपल्या टेबलमध्ये, बरोबर. आता त्या टेबलमध्ये आपल्याला काय करायचं? डेटा भरायचा आहे. प्रिंट नाही करायचं, भरायचा आहे. त्यात डेटा काय करायचं? आपल्याला डेटा भरायचा आहे. मग डेटा भरण्यासाठी पण क्युरी आहे. मग काय क्युरी आहे ते पाहू आपण, ठीक आहे. इथे मी राईट करतो. 6 नंबरचा पॉइंट असेल आपला, बरोबर. 6 नंबरचा पॉइंट काय आहे की इन्सर्ट डेटा म्हणून असं, इन्सर्ट डेटा. मग जर त्या जो काय आपण टेबल बनवलाय त्या टेबलमध्ये आपल्याला डेटा भरायचा आहे, बरोबर. मग त्या टेबलमध्ये डेटा भरण्यासाठी आपल्याला जे सांगायचंय, काय सांगायची? आपल्या भाषेत काय करायचं? डेटा आपल्याला इन्सर्ट करायची, बरोबर. मग फक्त इथे लिहायचा इन्सर्ट. कुठे इन्सर्ट करायचे आपल्याला? कोणत्या टेबलमध्ये? युजर टेबलमध्ये, बरोबर ना. मग इथे युजर, ठीक, सॉरी, इन्सर्ट करायची आणि इंटू करायची. पुढे इंटू कीवर्ड लिहायचा, इन्सर्ट इंटू. कोणत्या टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करायची? कोणत्या टेबल आहे आपला? युजर नावाचा टेबल आहे. मग इन्सर्ट इंटू युजर आणि इथे राऊंड ब्रॅकेट द्यायचं. आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये सांगायची की कोणता डेटा इन्सर्ट करायची. मग आपल्याला कोणता कोणता डेटा इन्सर्ट करायची? त्याची आयडी इन्सर्ट करायची, त्यानंतर नेम इन्सर्ट करायची, अजून त्याचा मोबाईल इन्सर्ट करायचा, बरोबर. त्यानंतर इथे एक कीवर्ड आहे, कोणता? व्हॅल्यूज. सॉरी, काय व्हॅल्यूज? ठीक आहे. व्हॅल्यूज कीवर्ड दिला, नंतर काय करायची? राऊंड ब्रॅकेट द्यायची, बरोबर. आणि राऊंड ब्रॅकेट दिल्यानंतर जी काही ती व्हॅल्यूज असते त्या व्हॅल्यूज इथे राईट करायच्या. पहिली व्हॅल्यू त्याला टाईप कोणता दिलाय आपण? इंट. मग मी असं राईट केलं तर चालेल? चालेल का? ऑनलाईन मेंबर चालेल का असं राईट केलं मी? अरे सांगा तुम्ही, हा नाही, फक्त यस और नो, इसमें बता सकते हैं आप लोग. ऑनलाईन मेंबर्स यस, अनिकेतचं म्हणणं यस, बाकीचे आप बताओ. यस और नो, बस इतना ही बताना है, ठीक आहे ना. ऑनलाईन मेंबर सांगू शकतात, फक्त विचारलंय मी तुम्हाला, मी सांगणार, फायनल उत्तर मी सांगतो फास्ट मध्ये. अरे यार, मी ऍक्टिव्ह पाहिजे, किती ऍक्टिव्ह पाहिजे मी म्हणूच तर मेसेज बॉक्स फुल भरलं पाहिजे. नंबर कसा लिहिला तरी चालेल, ठीक आहे. आता जावा स्क्रिप्ट मधला कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. आता मला हे सांगा, ठीक आहे ना. ठीक आहे, साईटला ठेवू 2 मिनिटं. आता मी ते असं केलं, कन्सोल डॉट, सपोज जावा स्क्रिप्ट आहे, कन्सोल डॉट लॉग करतो, ठीक आहे. आणि इथे मी राईट करतो 2 व्हेरिएबल. व्हॅर घेतला मी ए इक्वल टू, सिंगल कोड मध्ये मी 10 घेतला, ठीक आहे. आणि अजून एक व्हेरिएबल घेतला, व्हॅर बी इक्वल टू 20. आणि इथे मी राईट केलं ए प्लस बी, बरोबर. मग मला याचं आउटपुट कोणतं येईल मला सांगा. आता मी ते पॉसिबल, ठीक आहे. इथं आउटपुट ऑप्शन ए, ठीक आहे सर. मी काहीतरी ऑप्शन राईट करतो तुमच्यासाठी. आता ऑप्शन ए मध्ये उत्तर येईल 10 20, ठीक आहे. ऑप्शन बी उत्तर येईल 30. आणि ऑप्शन 3 मध्ये उत्तर येईल, सपोज आपण लिहू ऑप्शन 3 मध्ये उत्तर येईल नल. आणि ऑप्शन 4 मध्ये उत्तर येईल एरर. ऑनलाईन मेंबर्स सर्वांनी आता आपलं ऑप्शन मेसेज बॉक्स मध्ये राईट करायचे. फास्ट उत्तर काय येईल मला ते सांगा. काय येईल? ऑप्शन कोणता तुझा? एरर येईल. तुमचं मागे एरर येईल. ओम एरर, ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स तुम्ही काय म्हणताय तुमचं? ऑप्शन ए फक्त 5 मेसेज आलेत.
5 पण नाही, 4च. अरे सांगा उत्तर काय येईल? काय येईल उत्तर? अरे ऑनलाईन मेंबर्स तुम्ही किती ऍक्टिव्ह पाहिजे यार. फक्त ऑप्शन आहे ए बी सी. आपल्याकडे ऑप्शन राईट केलेत नाही ते. अरे सॉरी, इथं सी राईट करायचं. ठीक आहे ठीक आहे, माझ्याकडून चुकलंय. ठीक आहे, ए बी सी डी पैकी कोणतं ऑप्शन उत्तर येईल? ठीक आहे, ऑनलाईन ऑफलाईनचं डी ऑप्शन आहे आणि ऑनलाईनचं ए ऑप्शन आहे. चेक करायचे आता याला. ठीक आहे, करायची चेक. इथे करू मी, इथे आपण कन्सोल मध्ये चेक करतो मी. ठीक आहे ना, इथे कन्सोल मध्ये आलो. आता नका बघू, आता उत्तर सांगायचं उपयोग नाही. आता आपण डायरेक्ट रिझल्ट पाहणार आहे. ठीक आहे, एक व्हेअर घेतला आपण कोणता, ए नावाचा. बरोबर ना, दिसतंय सर्वांना? ऑनलाईन मेंबर दिसतंय? ठीक आहे, दिसत आता दिसतंय. आणि इथे आपण काय केले, सिंगल कोड मध्ये 10 घेतले. त्यानंतर अरे व्हेअर बी इक्वल टू स्ट्रिंग मध्ये असं काहीतरी 20 घेतलं. आणि त्यानंतर आपण केले कन्सोल डॉट लॉग केलं आणि लॉग मध्ये मी राईट करतोय ए प्लस बी. ए प्लस इथं बी राईट केलं. बरोबर, आणि याला आपण चेक करू. आता एंटर केलं, किती उत्तर आलं? 10 20. का बरं 10 20 आलं? जे काय हे दोन व्हॅल्यू आहेत, ही काय येतं, स्ट्रिंग आहे. काय हे? कारण स्ट्रिंग का आली? सिंगल कोड मध्ये राईट केली आपण, त्यामुळे ही काय झाली, स्ट्रिंग झाली. पण स्ट्रिंग राईट नसती केली तर काय उत्तर आलं असतं? ऑप्शन बी उत्तर आलं असतं. समजतंय? मग त्याच प्रकारे आपण टाईप कोणता दिला इथे, इन टाईप दिलाय. मग इन टाईप दिलाय म्हणजे आपण ह्याला सिंगल कोड मध्ये राईट केलं की तो स्ट्रिंग डिक्लेअर होईल. बरोबर ना? मग त्यासाठी आपण काय करणार, त्याला सिंगल कोड मध्ये न राईट करता विदाउट सिंगल कोड मध्ये राईट करणार. ठीक आहे, कोमा. त्यानंतर आपण काय घेतलंय, नेम घेतलंय. नेमला राईट करू आपण सिंगल कोड मध्ये, दत्ता. ठीक आहे, असं काहीतरी मी दत्ता राईट केलं. कॉमा दिला, लास्ट मध्ये काय, मोबाईल नंबर. तो पण नंबर टाईप काय. ओके, झाली क्युरी क्रिएट. ह्याला कॉपी करा आणि वर्क बेंच मध्ये जाऊन आपण चेक करू. पेस्ट केली मी इथे. ठीक आहे, व्हॅल्यूची फिलिंग चुकली माझी इथे. व्हॅल्यू ठीक आहे, आली व्हॅल्यूची फिलिंग. झाली इन्सर्टची क्युरी. स्क्रोल व्हायचं बरोबर प्रॉब्लेम. कर्सर कुठे नेला मी, त्या लाईनच्या कर्सर नेला आणि इथे रन करण्याच्या बटनावर क्लिक केलं. झाली एक्झिक्यूट. होतंय? ट्राय करतात तुम्ही, एवढं ट्राय करता ना तुम्ही. पण आज तुम्हाला एक डेमो सांगतो. ठीक आहे, होमवर्क आणि सर्वांचा ग्रुपवर आला पाहिजे. सर्वांनी क्रिएट टेबलच्या 10 क्युऱ्या आणि इन्सर्टच्या किती, 10 क्युऱ्या. डिजिटल बनवा किंवा तुम्ही वहीमध्ये राईट केलं पेनाने तरी काय अडचण नाही. ठीक आहे, पण मला ग्रुपवर पाहिजे. PDF शेअर करा, फोटो शेअर करा, डिजिटल बनवा किंवा तुम्ही वही आणि पेनचा यूज केला तरी काय अडचण, चालेल. फक्त 10 क्युऱ्या मला काय पाहिजे, तुमच्या ग्रुपवर पाहिजे. चालेल, एवढी राईट करून घ्या. झाल्यानंतर